बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोयरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सगळे याचा अर्थ असा नाहीये बहीण भावाला सोडून द्यावं प्रत्येक पात्र मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बहीण भावाचं नातं असलंही पाहिजे पण ते नातं किती भक्कम किती बळकट पाहिजे सध्याचा काळ जर पाहिलाय कलियुगामध्ये वर्णनच केलेलं आहे श्रीमंती असेल गरीब भाऊ असेल तर श्रीमंत बहिणी विचारत नाहीये आणि एकदा का आई वडील निघून गेले तर सख्खी बहीण भावाला हिस्सा मागते ही गोष्ट माझी ती गोष्ट माणसाचं नातं हे धाग्यासारखं आहे पा संत सांगतात रही मन धागा प्रेम का मत खिचो कट जाय कटे भीतो जुटे नहीं जुटे भीतो बीच में गाठ बन जाय धागा म्हणजे दोरा दोरा जर ओढला तर दोरा तुटतो पहा महिला मंडळ मला सांगा ना तुटलेला दोरा जोडता येतो का असं करा नाही तर असं करा तुटलेला दोरा जोडता येतो ना जोडता पण मध्ये गाठ पडत राहते माणसाचं नातं तसंच आहे एकदा का नातं तुटलं आयुष्यभर किती जोडण्याचा प्रयत्न करा पण वेळोवेळीला त्या गाठी उद्भवल्याशिवाय राहत नाहीये एकदा का गाठी पडल्यानंतर अर्थ नाही किती जोडण्याचा प्रयत्न करा जगतामध्ये नेमकं आपलं काय याचा विचार केला पाहिजे कधी कधी आपण म्हणतो भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र पाहिलं प्रत्येकाला आनंद वाटतो पण गोपाल कृष्णाकडून सुद्धा कित्येक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मित्राच्या वरती किती प्रेम केलं पाहिजे बंधूच्या वरती किती प्रेम असावं आणि भक्ताच्या वरती कधीच कोणत्या संकटात भक्ताला एकटं न सोडणं किती प्रेम करावं या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मग कृष्ण म्हणजे नेमकं काय तर सुंदर वर्णन केलंय कृष्ण म्हणजे विश्वास आहे आणि कृष्ण म्हणजे सत्य ज्याला आपण म्हणतो सत्यम परम धीमहि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आपण जर पाहिलं भगवान कृष्ण म्हणजे संयम भगवान कृष्ण म्हणजे मर्यादा भगवान कृष्ण म्हणजे निष्ठा भगवान कृष्ण
म्हणजे भावना आणि भगवान कृष्ण म्हणजे श्वास. जीवन जगत असताना वर्णन जर केलं, विचार केला, आयुष्यभर जर पाहिला तर संकटाला तोंड देत आलेत. संकटानं कधीच पाठ नाही सोडली, ना गोकुळमध्ये, ना मथुरेत, ना वृंदावनात कधीच संकटांनी पाठ नाही सोडली भगवंताची. पण तरी सुद्धा प्रत्येक कार्य मात्र हसत पार पाडलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण, एखादा फोटो पाहिला का तुम्ही की देव फार उदास झालेत, भगवंताला खूप दुःख झालं, एका ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसले, पाहिला का कधी? गोपाल कृष्णाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. दुःख होत राहतील, संकट येत राहतील, पण प्रत्येक संकटाला तोंड देत असताना हसत मुख राहा. तर कधी कधी सांगा, प्रत्येक जणांना वाक्य ऐकलेलं आहे, आपण कधी कधी देवाला सांगत असतो, देवा आमचे संकट खूप मोठे आहेत. जगाच्या मालकांना विनंती करतो, देवा आमचे संकट खूप मोठे आहेत. पण देवाला सांगण्यापेक्षा संकट मोठे आहेत, संकटाला सांगा की आमचा देव खूप मोठा आहे, तुमच्या जवळ संकट येऊ शकत नाही. सुख दुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये तोंड देत हसतमुख कसं राहावं आणि कशी मात करावी, कसं कार्य करावे, हे भगवान गोपाल कृष्णाकडून शिकायचंय. ती कथा श्रवण करत असताना संतांनी वर्णन केले, खूप सुंदर असा मनुष्य नरदेह तुमच्या स्वाधीन केलेला आहे. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा साधू. स्वर्गीचे भगवान परमात्मा देव देवता सुद्धा एक इच्छा व्यक्त करतात, आम्हाला सुद्धा मनुष्याचा देह भेटला पाहिजे का? याच देही घडे देवाचे भजन, देवी दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी, या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी मनुष्य देहच धारण करावा लागतो. गाढवाला जर म्हटलं भजन कर, करल का? म्हशीला सांगितलं भजन करल का? बुद्धी फक्त माणसाला दिली, मुख फक्त माणसाला दिलंय भजन करण्यासाठी. पण प्रत्येकाला किती सावध करण्याचा प्रयत्न करा. अरे आता तरी भजन कर, आता तरी सावध हो. आईच्या गर्भात असताना देवाला विनंती करत, देवा एका वेळा करी या दुःखा वेगळे, एकदाच या दुःखातून बाहेर काढ. गर्भात खूप त्रास होतोय, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. देवा एकदा या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आलो ना, अखंड तुझं भजन करल. कुठं म्हणतो? आईच्या गर्भात. आणि एकदा का बाहेर आलो, ताई गाडी माझी आहे, 50 एकर शेती एकट्या पठ्ठ्याची आहे, या बाबळी पासून तर त्या लिंबापर्यंत सगळं आपलं आयुष्य निघून जातं. पण नाही आपल्याला बुद्धी आहे. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र पाहत असताना का मनुष्य नरदेह आपल्या स्वाधीन केलेला आहे, पण भगवंताचं नामचिंतन श्रवण करण्यासाठी, भगवान परमात्माचं भजन करण्यासाठी. या गोष्टीचं भान प्रत्येकाला राहिलं पाहिजे. या देहाला जन्माला आल्याच्या नंतर पहा, संतांनी वर्णन केले, 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिव्रमेला. तुम्ही सांगाल ताई कृष्ण कथा ऐकायची, कथा ऐकू ना. कधी ऐकू म्हातारपणी, आताच कुठं आमचं वय झालंय. एखादी घरातली सुनबाई म्हटली, सासूबाई कथेला चालले, कथेला ताईंची कथा चालू झाली, आज पहिला दिवस. सासू म्हणते, आताच का म्हातारी झाली का तू? म्हणजे याचा अर्थ का? कथा म्हातारा झाल्याच्या नंतर ऐकावी. बरं म्हातारी होईपर्यंत राहू कशावरून? संतांनी वर्णन केलंय, क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा आधी. अगोदर सावध व्हा, अगोदर नामचिंतन करा. पण जरी म्हातारपणी भजन करण्याचं ठरवलं, करू शकता का? बोला ना. नाक मुख गळू लागले लाळ आणि, बरोबर की? एकदा का नाकातून गंगा जीवन व्हायला लागल्या, कानपूर लाईन खराब झाली, गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, कानो में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला. प्रेम कशाला म्हणतात? मैत्रीचं नातं काय असतं?
आई वडिलांचं प्रेम काय असतं, भक्तावरती भगवंतानं किती प्रेम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या कथेतून आपल्याला पाहायला भेटतात. मग नेमकं कथा कशाला म्हणतात? हिंदी भाषिकारांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. व्यथा याने हे माझं ते माझं ते माझं ते माझं. पण व्यथा कोही जो मिटा देती है उसे कथा कहते हैं. जीवनाला जी मिटवते तिला व्यथा म्हणतात. प्रत्येकाच्या पाठीमागे मोहमाया, प्रत्येकाच्या पाठीमागे अगदी जाळं लागलेलं आहे. ताई असं झालं, ही शेती आम्हाला घ्यायची होती पण आमच्या भाग्यात नव्हती. ताई अहो आमच्या गाडीचा अशी अशी हानी झालीये. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता राहते. कोणी सांगतं ताई संतान नाही, कोणी सांगतं ताई धन नाही, कोणी सांगतं प्रॉपर्टी नाही, कोणी सांगतं गाडी नाही. प्रत्येक जण आपण जर पाहिलं, जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया प्रजाही दुखिया. किती श्रीमंत असला तोही दुखी आहे आणि किती गरीब असला तोही दुखी आहे. हे माझं ते माझं ते माझं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या म्हणत असताना खरोखर कधीतरी विचार करायचा आहे की ज्याला मी माझं म्हणतो ते खरंच माझं आहे का? आज नातू माझा आहे, मुलगा माझा आहे, कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही काम करता तोपर्यंत तुमची सेवा करणार आहे. पण ज्या दिवशी तुम्ही एका ठिकाणी बसून खाण्याची वेळ येईल त्या दिवशी कळेल खरं आपलं कोण आहे. माणूस पैसा श्रीमंती आहे तोपर्यंत सगळे आपल्याकडे येत आहेत, कारण लोकांची नीतिमत्ता आहे, लोकांचा विचार आहे. श्रीमंती प्रॉपर्टी पैसा असेल तर सगळे लोक आपलं आपलं म्हणतात. पण खरी माणुसकी तेव्हा कळते ज्या दिवशी तुमच्याकडं खाण्याची पंचायत असेल. खरं कळतं माणूस नेमका आपलं कोण आहे. म्हणून संतांनी सुंदर असं वर्णन केलंय पहा.